निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही, सुप्रिया सुळे यांचं विधान। पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। राज्य सरकारनं उत्तर महाराष्ट्रासाठी एक योजना काढण्याचा निर्णय घेतला होता, पण केंद्र सरकारनं सांगितलं की हे होऊ शकत नाही। राज्यातील पाण्याच्या वाटपाचा तो विषय आहे। केंद्र सरकार म्हणत आहे की आम्ही तो प्रकल्प राबवणार नाही, त्यामुळे पाण्यावरून राजकारण होऊ नये असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही हा रडीचा डाव आहे। लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नाही, यातच त्यांचं अपयश आहे। पैसे वाटप करून निवडणुका जिंकता येत नाही। महायुतीने मानसन्मान जपला पाहिजे। सरकार बरेच निर्णय संविधान चौकटीच्या बाहेर जाऊन घेत आहे। आरक्षण रद्द करण्याची परिस्थिती येते असे आता तरी दिसत आहे। सत्तेतील लोक धमक्या देतात, मतदान केलं नाही तर योजना बंद होईल असं सांगतात, त्यामध्ये आम्ही सुधारणा आणू। फडणवीस यांना कर्तृत्ववान व्यक्ती समजत होते, त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरत आहेत, मग तुमचं सॉफ्टवेअर काय करत आहे। फडणवीसांनी सर्वप्रथम स्वतःच्या घरात झाकून बघावं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आत सरकार बसलं पाहिजे। लोकसभेची निवडणूक घ्यायला फोर्स होती, पण विधानसभेला फोर्स नाही हे हास्यास्पद आहे। जो विकास झाला तो प्लॅनिंगने झाला नाही। जेवढा मोठा कंत्राटदार त्याला लवकर काम देण्यात आलं। आरोप प्रत्यारोप चॅनलवर असतात। संजय राऊत यांची ही स्टाईल आहे। उद्धव ठाकरेंचं भाषण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या घरात झाकणं मला जमत नाही। पक्षापेक्षा राज्य ट्रॅकवर येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। हे असंवेदनशील सरकार असून घरफोड्या करण्यात व्यस्त आहे, तसेच ईडी सीबीआयच्या नोटिसा पाठवण्यात व्यस्त आहे। लाडकी बहीणशिवाय बोलण्यासारखं दुसरं काहीच या सरकारकडे उरलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। नेमकं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री चेहरा आणून निवडणूक लढणार आहे का, काय नेमकं त्या संदर्भात? मला वाटतं हे आरोप प्रत्यारोप फक्त चॅनलवर असतात, मीटिंग मध्ये नसतात। काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांचं ठीक आहे ना, आधी राऊत साहेबांची स्टाईल आहे, पण उद्धवजींनी पण एवढा मनाचा मोठेपणा दाखलाय। तुम्ही सिलेक्टिव्हलीच लक्षात ठेवता, तुम्ही उद्धवजींचं का नाही भाषण लक्षात ठेवत। त्याच्यात उद्धवजींनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय की ज्याला योग्य असेल त्यांनी नाव पुढे करावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाईन ही आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय जयंत पाटलांनी क्लिअर केलेली आहे। तरी पण ताई तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एवढ्या अनुभवानुसार कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा असायला हवा किंवा महायुतीचा असायला? एकाच महायुतीचं मी कसं सांगणार, दुसरे काय घर में घेऊन माझ्या काही आपल्या समोर कोण असावं असं आपण एक गृहीत मांडतो, तसं महायुतीचा कोण? मी एवढा विचारच करत नाही एकदम, आणि दुसऱ्याच्या घरात झाकायला एक तर मला वेळही नसतो आणि मला इंटरेस्टही नसतो। आमचं आम्ही सांगू शकतो, आमच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष हे एकत्र मिळून या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार तर गगनाला टेकलाय। ही सगळी परिस्थिती असताना मला असं वाटतं पदापेक्षा राज्य लाईनीवर ट्रॅकवर कसं येईल ह्याच्या पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे, माझं मत। पुण्यामध्ये पाणी साचलं, प्रशासन कुठेतरी हतबल झाल्याचं बघायला मिळालं। दावे केले जातात पावसाळ्यापूर्वी, मात्र ते नाव दिसलं नाही। नाही, हे तर सातत्याने पुण्यात होतंय। पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन झालेली, आणि प्रशासन गेले 2 वर्ष तर प्रशासन हे जे सरकार आहे तेच आहे। नाले सफाईसाठी करोडो रुपये दिले जातात, मग त्या नाले सफाईचं काय झालं? किंवा जे अर्बन प्लॅनिंग करतायत सगळ्या आणि बिग तिकीट प्रोजेक्ट्स, म्हणजे जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तेवढं लवकर अप्रुव्हल, जेवढं छोटं साध्या माणसाचं काम तेवढं त्याला उशीर। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत तुम्ही बघताय की पुण्यामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर जे काही पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन झाली आहे। आज अनेक लोकांच्या घरात पाणी शिरतंय, मिसमॅनेजमेंट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन। आज तर खरं मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे, आज रात्री 10-11 पर्यंत यांनी प्रोग्राम लावलाय सगळा, आणि आधी लग्न कोंडाण्याचं। काही दिवसांपासून काँग्रेस असेल किंवा अनेक दावे केले जात आहेत, इतके मतदारसंघ आम्हाला हवेत, एवढ्या जागांवर आम्ही दावा करतोय, तसं काही तुमचं प्लॅनिंग आहे का की नाशिकच्या किती जागांवर आपण दावा? ती एक प्रक्रिया, इथून सगळ्यांच्या ज्या मनात गोष्टी आहेत अर्थातच त्या समजून घेणे, आणि त्यानंतर हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये सविस्तर याची चर्चा होईल आणि मगच होईल। काल परवा काही चॅनलचे हे आलेलं आहे एक्झिट पोल, त्यामध्ये कुठल्याही आघाडीला बहुमत मिळत नाहीये, पण भाजप इज द लार्जेस्ट पार्टी एक अशा पद्धतीचे एक्झिट पोल। एक तर नाही, एक तर मी पोल स्वतः पाहिलेला नाही, दुसरं एजन्सी कोण आहे, एजन्सी कोणाची आहे, साईज काय आहे त्याचा, ह्या सगळ्या गोष्टी असतात।
आणि माझाच पोलचा अनुभव माझ्याच सीटचा काय झालेला आहे हे उभ्या देशाने पाहिलेला आहे. असंवेदनशील सरकार आहे. फक्त पक्षफोड, घरफोड, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या नोटिसी पाठवून त्याच्यात सरकार इतकं व्यस्त असतं. आणि तुम्ही बघा या सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं बोलायला काहीही नाही. एक दुसरा विषय तरी बोलतात का? त्यांचं सगळं बहीण भरोशेच चाललंय आता. असं म्हटलं की त्यांच्या आधी जल संदर्भातल्या योजना होत्या, ठाकरे सरकार महाविकास आघाडीच्या सरकारला योजना बंद पडल्या, तो दाखला देतात. नाही, देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात. काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरतात. तुमचं सॉफ्टवेअर काय करतात? तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी. म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत. आणि त्यांनी आपले घर में झाके देखो, तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूर मधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय. मी म्हणत नाही, चॅनल म्हणतात. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आधी. विषय असा येतोय की त्यांचं म्हणणं असं आहे ज्यावेळेला लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्यावेळेला तुम्ही प्रचंड टीका केली आणि आता जेव्हा त्याला रिस्पॉन्स मिळतो त्यावेळेला तुम्ही ती रक्कम दुप्पट करून सरकारला. आम्ही टीका कधीच केली नाही. लेट्स गो डेटा बेस्ड. योजनेवर कोणीच टीका केली नाही. डेटा बेस एव्हिडन्स. माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ, तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी. आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते, त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल. आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही. आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना. त्यामुळे बहीण लाडकी कधी झाली? इलेक्शनच्या